सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियलसाठी गडहिंग्लजमधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स. पाईप, अँगल, ग्रिल डिझाईन, पट्टी, चौरस बार, स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स. उत्तम दर्जा हीच आमची ओळख. चिक्कोडे स्टील ट्रेडर्स, खनगावे नगर, गडहिंग्लज. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. गडहिंग्लजमध्ये जनता दलाला खिंडार पाडीत जनता दलाच्या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतर अजूनही जनता दलामधील काहींचे आणि प्रत्यक्ष जनता दलाच्या प्रमुख स्वाती कोरी यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले. त्यामुळे कार्यकर्ते आणि जनतेच्या मनातील संभ्रमावस्था दूर करीत जनता दलाने आज सर्व कार्यकर्ते आणि जुने जाणते जनता दलावर प्रेम करणारे यांची बैठक घेत जनता दलाच्या पुढील वाटचालीवर आपली मते मांडली. नानांना मंत्रिपदाची अनेक वेळा ऑफर आली, तरीही त्यांनी आपली तत्व आणि जनता दलाकडे कधीही पाठ फिरविली नाही. त्यांची लेक म्हणून मी देखील नानांचा हा वसा टाकणार नाही, अशा शब्दात माजी नगराध्यक्षा आणि जनता दलाच्या प्रमुख स्वातीताई कोरी यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही पुढे गेलो आणि ताई आमच्या मागणे येणार आहे. सगळ्यात पहिलं या गोष्टीचा मला खुलासा केला पाहिजे की तुम्ही जिथं गेलाय तिथं तर ताई अजिबात कधी जाणार नाही. तुमच्या पाठीमागून यायला ताई लाचार नाही. तुमच्या जीवावर ताईनं कधी राजकारण केलं नाही. मी राजकारण केलं हे इथं सगळे ज्येष्ठ जे लोक बसलेत, नानांचे सगळे जुने सहकारी, माझे सगळे सहकारी, गल्लीबोळात असलेले सगळे कार्यकर्ते, ह्यांच्या जीवावर 15 वर्ष ताठमानेनं राजकारण या शहराचं समाजकारण करण्याचा मी प्रयत्न केला. माझे जीवाभावाचे लोक मला सोडून गेले म्हणून मी त्यांच्या मागून जाण्याएवढी लाचार तर मी निश्चितपणे नाही. ताई येतील किंवा ताईंनाच आणायला कदाचित मुश्रीफ साहेबांनी त्यांना सुपारी देऊन पुढे नेलंय काय मला त्याची कल्पना नाही. कदाचित मुश्रीफ साहेबांना पण असं वाटलं असेल की ताई यांचंच ऐकतात, त्यामुळे ह्यांना पहिलं घेतलं तर कदाचित ह्यांच्या पाठीमागून ताई येतील. मुश्रीफ साहेब, तुमचाही हा गैरसमज आहे. माझ्या वडिलांनी 50 वर्षाचं राजकारण केलं. त्यांच्या जीवाभावाच्या सहकार्याने त्यांच्याबरोबर 50 वर्षाचं राजकारण केलं. कितीतरी मोठमोठ्या पक्षांच्या ऑफर्स त्यांना आल्या. त्यांनी कधी आपला विचार सोडला नाही, आपली तत्त्व सोडली नाहीत, आपल्या निष्ठा सोडल्या नाहीत. त्यांचीच मी लेक आहे. त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत. मी माझ्या नानांचे विचार कधी सोडणार नाही, कधी तत्त्व सोडणार नाही, कधी निष्ठा सोडणार नाही. अजून त्यांचा संध्याकाळी प्रवेश होणार होता तोपर्यंत आमची पहिली बैठक इथं झाली आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला, ताई आम्हाला भेटायचं. म्हटलं जाण्यापूर्वी ताईला भेटावं, ताईशी चर्चा करावी असं तुम्हाला वाटलं नाही. त्यावेळी काय ताईचं चुकलं असेल, तुम्हाला बोलायला संधी होती, ताईला ऐकवायला संधी होती. मी ऐकतच आलेले होते एवढे वर्ष. पण आता जाण्यापूर्वी बोलण्यासारखं खूप होतं, ऐकण्यासारखं खूप होतं. आता गेल्यानंतर ना बोलण्यासारखं काय राहिलं आणि काय ऐकण्यासारखं राहिलेलं. आता बोलण्याची इच्छा नाही मला, आता भेटण्याची सुद्धा इच्छा नाही. ताईंना निरोप द्या. ताईंच्यावर काही अडचण आली तर आम्ही ताईंच्या एका हाकेला धावून येऊ, असाही निरोप आला. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अडचण, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट, माझे वडील गेले तेव्हा तुम्ही मला सोडून गेला. आता असं कुठलं संकट येणार आहे ज्याच्यासाठी मी तुम्हाला बोलवायला येईल? एवढे इथं माझे जीवाभावाचे लोक जमलेत. माझ्या पायाच्या नकाला जरी काय झालं तरी ही माझ्यासाठी धावत येणारी माणसं आहेत. तुमची आता मला गरज नाही हे मला इथं मुद्दाम प्रकर्षानं सांगायचं. विश्वास ठेवला तुमच्यावर. माझ्यावर असा आरोप होतोय की ताईनं स्वतः कधी कारभार केला नाही, त्यांच्या विचारानं त्यांच्या दडपणाखाली कारभार केला नाही. मी त्यांचा आदर ठेवत होते. माझे ज्येष्ठ सहकारी होते, माझ्याबरोबर 15 वर्ष काम करत होते. त्यांचा आदर करणं, त्यांचा आदर ठेवणं ही माझी जबाबदारी होती, माझं कर्तव्य होतं. पण मी तुमच्यावर विश्वास ठेवला, मी तुमचा आदर ठेवला म्हणजे मी काही चूक केली काय हो? तुमच्या मतानं, तुमच्या सल्ल्याशिवाय मी कुठला निर्णय घेतला नाही, ही माझी चूक होती काय? आणि या चुकीची शिक्षा तुम्ही मला दिली काय, असा प्रश्न मला आज या निमित्तानं पडतो. 15 वर्षात गडिंग्लज शहराचा विकास झाला नाही असं तुम्ही
कुठल्या तोंडानं म्हणू शकता हेच मला कळत नाही. साहेब होते काका तेव्हा मला म्हणायचे, स्वाती आमच्या सहकाऱ्यांच्या पाट्या गडिंग्लज शहरामध्ये जास्त आहेत का तुझ्या सहकाऱ्यांच्या पाट्या गडिंग्लज शहरामध्ये जास्त लागतात मला बघायचं आहे. म्हणजे पाट्या एकतर साहेब आणि साहेबांच्या सहकाऱ्यांच्या आहेत किंवा मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या आहेत. इतरांच्या पाट्या या गडिंग्लज शहरात खूप कमी प्रमाणात आहे. इथे गडिंग्लजकरांना सुद्धा माहीत. गडिंग्लजमध्ये जे नाविन्यपूर्ण प्रयोग केले जे इतर कुठल्याही शहरात नगरपालिकेत होत नाही ते सगळे आपल्याच काळात झाले. कुठल्याही नगरपालिकेचं जेव्हा स्विमिंग पूल बांधायचं धाडस होत नव्हतं तेव्हा गडिंग्लज नगरपालिकेनं स्विमिंग पूल बांधला. पॅव्हिलियन जनता दलाच्या काळात झालं. प्रत्येक वास्तू गडिंग्लज शहरातली बघायला गेलो आपण, नाना आणि नानांचे सहकारी अगदी मटन मार्केटच्या इमारतीपासून कुठल्या ज्या इमारती बघतात त्या सगळ्या इमारतींवर शिंदे साहेबांनी त्यांच्या सहकारी किंवा मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाट्याच तुम्हाला दिसतील. मग त्या तोंडानं 15 वर्षात विकास झाला नाही म्हणून सांगून तुम्ही पक्ष सोडता. ज्या पक्षात आपण काम केलं, ज्या पक्षानं आपल्याला भरभरून दिलं, ज्या पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवला, नागरिकांनी विश्वास ठेवला, त्याच्याशी प्रतारणा करणं या जन्मात तरी आम्हाला शक्य नाही. 2016 नगराध्यक्षाचं पद हे ओपन होतं, महिला राखीव नव्हतं. त्यावेळी मी माझ्या बंधूंना सांगितलं की दादा ही पुरुषासाठी ओपनची जागा आहे, इथं तुम्हाला उभा राहायला संधी आहे, तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे सगळेजण उभं राहू. तेव्हा ते स्वतः माझ्या आधी बोलायला उभं राहिले आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर केलं. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कुठली बातमी वाचावी आणि ऐकावी इच्छाच राहिलेली नाही. पण आता माझाच प्रवेश राष्ट्रवादीत करायला उठल्यानंतर मला ते बघणं, काय विधानं झाले ते वाचणं, ऐकणं महत्त्वाचं वाटलं. असं एक कार्यकर्त्याचं भाषण ऐकलं की तुम्हाला तिथं सन्मान मिळाला नाही. आता मुश्रीफ साहेब त्यांचं मन खूप मोठं आहे, तुमच्या सगळ्याचं कौतुक करतील. मुश्रीफ साहेब तुमचं कौतुक करतील हो. माझ्या वडिलांनी तुम्हाला मुलगा मानलेलं होतं, माझ्या वडिलांनी तुम्हाला मुलासारखं प्रेम दिलेलं होतं. त्याच्यापेक्षा मी आयुष्यात मोठं काय पाहिजे असतं. सगळं नाकारून माझे 3 जीवाभावाचे सहकारी गेले, हे खूप मोठं दुःख आहे. त्यातनं बाहेर येणं म्हणजे खरं तर माझी अवस्था अशी झाली की नाना गेल्यानंतर अजूनही त्यातनं मी बाहेर पडू शकत नाही. म्हणजे जेव्हा नानांचं नाव येतंय मी नॉर्मली बोलूच शकत नाही. हा धक्का सहन करत असताना, हे पचवत असताना, मनाला समजावून सांगत असताना की स्वाती आता नानांचा हात आशीर्वादाचा दररोजचं त्यांचं मार्गदर्शन तुझ्याबरोबर असणार नाही. तुला तुझ्या सहकाऱ्यांच्या आणि या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. पण दररोजचं जे मार्गदर्शन होतं, दररोजचं विद्यापीठ जे माझ्या घरात होतं, ज्याला सगळा इतिहास माहीत होता, ते दररोजचं मार्गदर्शन आज मला मिळणार नाही हे मी स्वतः दररोज माझ्या मनाला समजावून सांगत असते. जिथं जिथं नानांचं नाव येते मला लोकांच्यात मिसळायची भीती वाटते. कारण नानांचं नाव येणार, नानांची चर्चा होणार आणि नानांचं नाव आलं की माझ्या डोळ्याचा बांध थांबायलाच तयार होत नाही. स्वतःला किती समजूत घातली की स्वाती आता नाही, नेटानं धाडसानं पुढे जायचं आहे. नानाने हे किंवा ह्याच्यापेक्षा खूप मोठे आघात त्यांच्या राजकीय जीवनात पचवले. जेव्हा नानांच्यावर अविश्वास ठराव आलेला होता साखर कारखान्याच्या वेळी, नानांचे एक सहकारी त्यांच्याबरोबर ट्रेनमध्ये होता, त्यांनी मला सांगितलं हे अजब रसायन आहे. मला फोन आला की असं उद्या साहेबांच्यावर अविश्वास येणार आहे. मी साहेबांना उठवलं आणि साहेबांना सांगितलं साहेब उद्या असं काहीतरी घडामोड चालले, तुमच्यावर अविश्वास येणार आहे. साहेब म्हणाले झोप आता, उद्या येणार आहे ना, उद्या बघूया, आता त्रास करून घेऊ नकोस. त्या नानांची मी मुलगी आहे आणि मला सुद्धा नेटानं आणि धाडसाने या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे. तिघं गेले, बाकीचे सगळे माझ्याबरोबर आहेत. माझ्यावर अजूनही बाकीच्या सगळ्यांचा विश्वास आहे. स्वाती एकटी नेतृत्व होऊच शकत नाही बाहेर जाऊन. हे सगळे आहेत म्हणून मी आहे. हे सगळे माझे सहकारी आहे जीवाभावाचे, जे माझ्याबरोबर नगरपालिकेत नगरसेवक होते, जे रस्त्यावर गल्ली मुळात कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलेत, हे सगळे सहकारी आहेत म्हणून स्वातीताई आहे.
आणि यांच्या जीवावर स्वातीताई राजकारण करताना कधीही कमी पडणार नाही, कुणाच्या समोरही लाचार होणार नाही आणि कुणाच्याही मागून खरपटत जाणार नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला देते. मला भेटायला येणारे लोक आहेत की ताई पुढच्या मेळाव्यात आणखीन प्रवेश आहे, तुमचं पण नाव आहे, संभ्रम आहे, तुम्हीच जाणार असं चर्चा व्हायला लागले. नगरसेवकांनी बोलावं, ताईंच्या बरोबर आहे असं सांगावं अशी एक संकल्पना होती, पण त्यांनी बोलण्याची गरज नाही, ते माझ्याबरोबर आहे ते मला माहीत आहे. नितीननेही प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, पण जेव्हा नितीनला शेवटला समजलं की नाही आता हाताबाहेर गेलंय, नितीन ताई जाऊ दे पण मी तुमच्याबरोबर. तो एकच धीराचा शब्द माझ्यासाठी खूप होता. गडिंग्लजमधल्या सहकाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की येणारी निवडणूक अतिशय नेटानं आणि कोणीही मग कुठलाही हिमालय आपल्या समोर येऊ दे धाडसानं. आपली ताकद काय आहे, ही ज्येष्ठ माणसं जी आज आपल्याबरोबर आहेत ती आपली ताकद आहे. 3-3, 4-4 पिढ्यांचे ऋणानुबंध या सगळ्यांचे आहेत. त्यांच्या आशीर्वादानं गावच्या गाव पिंजून काढून पुन्हा या गडिंग्लज शहरामध्ये जनता दलाचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे. मला खात्री आहे की गडिंग्लजमधला सामान्य नागरिक, जो सामान्य मतदार आहे, तो मतदार जाणून आहे की गडिंग्लजमध्ये जनता दलच असलं पाहिजे. लोक बोलून दाखवतात की गडिंग्लजमध्ये नगरपालिकेत कोण असावं तर जनता दल असावं, आणि हे सामान्य लोक जेव्हा येऊन भेटून सांगतात की ताई आम्ही तुमची वाट बघायला लागलोय, तेव्हा लोकांमधला आपला विश्वास अजूनही आहे. लोक आपली वाट बघायला लागले, ही मनाला खूप उभारी देणारी गोष्ट आहे. स्वातीताई म्हणून नव्हे तर जनता दल म्हणून लोक तुमची सगळ्यांची वाट बघायला लागले, हे लक्षात ठेवा. अरे निवडणूक कधी आहे हे आपल्याला माहिती नाही. लोकसभा, त्याच्यानंतर विधानसभा आणि मग कदाचित नगर परिषदा लागतील. त्यामुळे हे जे घडलंय ना ते खूप योग्य वेळेला घडलेलं आहे. आत्तापासून आपल्या मनाची त्रास, दुःख, दुर्दैव आपल्या वाट्याला आलं, त्यातनं बाहेर पडायला आपल्याला कालावधी मिळालेला आहे. अगदी नगरपालिकेच्या तोंडावर जर मुश्रीफ साहेबांनी माझ्या 3 सहकार्याने नेलं असतं तर तो धक्का माझ्यासाठी जास्त, तो खड्डा आमच्यासाठी जास्त मोठा असतो. आता खड्डा भरून करायला खूप संधी, खूप अवधी, खूप वेळ आपल्याकडे आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नेटानं आपण काम करूया. लोकांच्यात असलेला आपल्यावरचा विश्वास आपण सार्थ करून दाखवूया. मला खात्री आहे की गडिंग्लज शहरातले नागरिक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनता दलावरच विश्वास दाखवतील. हा विश्वास नागरिकाचा आपण सार्थ करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण सगळे एकजूट आहोत, एकसंघ आहोत आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढणारे आपण सगळे लोक आहोत. त्यामुळं अशीच एकजूट एकत्र ठेवून कुठल्याही अफवांना बळी न पडता, राजू दादा, नरेंद्र दादा, उदयच्या बाबतीत आम्ही बरेच दिवसापासून ऐकतो, म्हणजे ते काय अचानक ठरलेलं नाही आहे, ते बऱ्याच दिवसापासून चालू असलेलं ते षडयंत्र होतं. आत्ता कुणाची तरी नावं घेऊन त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे अत्यंत चुकीचं आहे. असं कोणी येणार नाही, ताई तर अजिबात येणार नाही, आणि तुम्ही जिथं आहे तिथं तर ताई अजिबात येणार नाही, हे ठामपणे ठरवलेलं आहे. जनगणना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यद सह लता मालकर, गडिंग्लज.